मराठवाड्यामध्ये 40 मातंगाची कुटुंब आहे त्या गावामध्ये राहत होती आणि त्या गावची बाई भारतीय संविधानानुसार शेड्यूल कास्टची बाई महिला आरक्षणामध्ये सरपंच झाली सर. आणि सरपंच बनल्यानंतर त्या बाईच्या मुलाचं लग्न जुळलं. तिला वाटलं मी गावची सरपंच आहे, 40 घर मागायची आहेत, मी सरपंच असल्यामुळे माझ्या मुलाला सहजरित्या मी मंदिरावर जाऊ देईल आणि नेऊन पूजा करू देईल, कारण ती वर्ण व्यवस्थेमध्ये स्वतःला हिंदू समजत होती. आणि ठरल्याप्रमाणे नवरदेव बनल्यावर ती नवरदेवाला घेऊन त्या ठिकाणी गेली आणि गेल्यानंतर गावातल्या सवर्णांना माहीत झालं की मांगाच्या सरपंचीन बाईचा मुलगा नवरदेव बनून या ठिकाणी गेलेला आहे. गाव सवर्ण गावकऱ्यांनी अक्षरशः त्या आईला आणि मुलाला बदलून काढलं. त्यावेळेला त्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करणारा आमदार सुधाकर भालेराव नावाचा हा महान माणूस होता, मातंग समाजाचा आमदार होता. परंतु त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या न्यायासाठी हा माणूस तिथे गेला नाही. हैबती बिहाडे हे नागपूरचे ग्रस्त मांग समाजाचे त्या परिषदेचे अध्यक्ष हैबती बिहाडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हैबती बिहाडेंना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विदर्भाचं प्रमुख म्हणजे वराड प्रांत तेव्हा होता त्याचं प्रमुख केलं. ज्या मांगाचे 500 होत नसेल कदाचित त्यावेळेला नागपूरमध्ये, त्या मांगाला शेड्यूल कास्ट फेडरेशनचा विदर्भ या वराड प्रांताचा प्रमुख बनवणं ही काही साधी गोष्ट नव्हती. बाबासाहेबाकडे माणसं नव्हतीत का? चांगली एज्युकेटेड आणि श्रीमंत माणसं होती. परंतु बाबासाहेबाला ही सुरुवात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया स्वतःपासून सुरू करायची होती आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, या बेहाडेंना वराड प्रांताचा प्रमुख बनवला. आणि त्यांनी काय केलं, तिथे त्या मुंबईच्या नायगावला त्या परिषदेमध्ये 10,000 मातंगांनी बाबासाहेबाच्या धर्मांतराच्या प्रक्रियेला जाहीर पाठिंबा दिला की बाबासाहेब तुम्ही फक्त तुमच्या जातीचेच लोक नाही तर मातंगाची 10,000 लोक तुमच्यासोबत धर्मांतर प्रक्रियेमध्ये येणार आहेत, हे वचन आहे, आम्ही हे असं लिखित प्रकारचा एक ठराव घेऊन या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. तशा प्रकारचा ठराव त्यांनी त्या ठिकाणी घेतला. अत्यंत आवश्यक असते. आजच्या सत्राचे उद्घाटक आपल्या विचारातून या विषयाची दिशा स्पष्ट करतील. मी नम्र विनंती करते की माननीय चंद्रभानजी ठाकरे सरांनी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनासाठी व्यासपीठावर यावे. आज अनेक दिवसापासनं आपण बघतो आहे की वर्गीकरणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये एक जे काही रान पेटलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण समाज व्यवस्था अगदी होरपळून निघत आहे. आज मातंग वस्त्यांमध्ये आपण जातोय तर आपल्याला बौद्धांबद्दल चांगलं ऐकायला येत नाही, किंवा आपण बौद्ध वाड्यांमध्ये जेव्हा जातो तर त्यांच्याही तोंडून मातंगांबद्दल चांगलं ऐकायला येत नाही. हे असं काय झालं याचं चिंतन करण्यासाठी खऱ्या अर्थाने हा गहन चिकित्सकचे भाग म्हणून हा परिसंवाद या ठिकाणी आपण आयोजित केला होता. परंतु लोकांना हे गहन चिकित्सा किंवा गहन पद्धतीची विचार विमर्श करणे कदाचित मंजूर नसावं असं संख्येवरून मला या ठिकाणी वाटते. लोकांना रस्त्यावरची लढाई तू मैमध्ये जास्त इंटरेस्ट आहे की काय असं बोलणं वावगं ठरणार नाही. खरं तर आम्ही मध्यम मार्ग कसा काढता येईल बौद्धिकदृष्ट्या अशा पद्धतीची एक मीटिंग घेऊन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणारी समाजामधली उत्तम माणसं शोधून एक आमदार निवासामध्ये आम्ही बैठक घेतली या कार्यक्रमापुरती. आणि त्याचा एक भाग म्हणून अनेक लोकांशी आम्ही बोललो आणि याला दोन्ही समाजाची नाळ एकत्र कशी जोडता येईल, कारण दोन्ही समाजामध्ये जे महापुरुष किंवा कार्यकर्ते तयार झालेत कुणालाही असं वाटणार नाही की आपण एकामेकापासून तुटलो पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
धर्मांतराची प्रक्रिया जेव्हा सुरू केली तर बाबासाहेबांनी सर्वात अगोदर दलित कॅटेगरीमध्ये जवळ कोण येऊ शकतो तर तो मातंग समाज येऊ शकतो हे हेरलं आणि 30 आणि 31 मे 1936ला मुंबई इलाक्यामध्ये नायगाव तिथे एक महार आणि मान परिषद बोलवली आणि तिथे जे बाबासाहेबांचं भाषण झालं ते मुक्ती कोण पथे या पुस्तकाच्या रूपाने ते आलेलं आहे. काय झालं, बाबासाहेबाला त्यावेळेला प्रश्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण फक्त महार परिषद का लावली, तर बाबासाहेबाचं उत्तर असं होतं, पहिलं मला बघू तर द्या माझा समाज माझ्यासोबत किती आहे आणि मग आपण पुढचं काम करूया. आणि दुसऱ्या दिवशी त्याच सभामंडपामध्ये मातंग परिषद लागली आणि त्या ठिकाणी हैबती बिहाडे हे नागपूरचे ग्रस्त मांग समाजाचे त्या परिषदेचे अध्यक्ष हैबती बिहाडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हैबती बिहाडेंना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विदर्भाचं प्रमुख म्हणजे वराड प्रांत तेव्हा होता त्याचं प्रमुख केलं. ज्या मांगाचे 500 होत नसेल कदाचित त्यावेळेला नागपूरमध्ये, त्या मांगाला शेड्यूल कास्ट फेडरेशनचा विदर्भ या वराड प्रांताचा प्रमुख बनवणं ही काही साधी गोष्ट नव्हती. बाबासाहेबाकडे माणसं नव्हतीत का, चांगली एज्युकेटेड आणि श्रीमंत माणसं होती, परंतु बाबासाहेबाला ही सुरुवात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया स्वतःपासून सुरू करायची होती आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, या बिहाडेंना वराड प्रांताचा प्रमुख बनवला. आणि त्यांनी काय केलं, तिथे त्या मुंबईच्या नायगावला त्या परिषदेमध्ये 10,000 मातंगांनी बाबासाहेबाच्या धर्मांतराच्या प्रक्रियेला जाहीर पाठिंबा दिला की बाबासाहेब तुम्ही फक्त तुमच्या जातीचेच लोक नाही तर मातंगाची 10,000 लोक तुमच्यासोबत धर्मांतर प्रक्रियेमध्ये येणार आहेत, हे वचन आहे, आम्ही असं लिखित प्रकारचा एक ठराव घेऊन या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. तशा प्रकारचा ठराव त्यांनी त्या ठिकाणी घेतला. बघा, या दोन जातीचं साम्य आणि ही मैत्री बाबासाहेबांनी पुढे जाऊन धर्मांतराच्या प्रक्रियेमध्ये 11 परिषदा मातंग समाजासाठी घेतल्यात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर करू नये असे ब्राह्मणी लोक म्हणायला लागलीत तेव्हा काही लोक भेटायला गेलीत, तेव्हा बाबासाहेबांनी काय म्हटलं की आमच्याकडे एक मातंग कार्यकर्ता आहे, सकट नावाचे एक माझे कार्यकर्ता आहे म्हणे पुण्याला, ते मातंग समाजाचे आहेत, त्यांना जर तुम्ही तुमची जी 4 पीठं आहेत शंकराचार्याची त्यापैकी एका पीठाचा प्रमुख या सकटला बनवा, बौद्ध माणसाला बनवू नका, पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या माझ्या जातीच्या माणसाला बनवू नका, या मातंग समाजाचा जो सकट आहे माझा कार्यकर्ता याला तुम्ही एका पीठाचा शंकराचार्य बनवा, मी उद्याच म्हणे आपला निर्णय कॅन्सल करतो. ते नाही करू शकले. करू शकले का? ते नाही करू शकले. आणि म्हणून मातंगांनी सुद्धा मी हिंदू आहे का हे तपासण्याची गरज येऊन पडलेली आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये माझी जागा कुठे आहे? इथल्या चर्मकारांनी, भंग्यांनी, अस्पृश्यांनी, डकलवारांनी, होलारांनी तपासलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे का मी कुठल्या अँगलनी हिंदू आहो. आणि त्यांनी एकदा मंदिरावर जाऊन बघितलं पाहिजे नवरदेवासकट. खूप पूर्वीची गोष्ट सांगत नाही, फार काही दिवसापूर्वीची, काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. लातूर जवळ रुद्रवाडी नावाचं एक गाव आहे मराठवाड्यामध्ये. 40 मातंगाची कुटुंब आहे त्या गावामध्ये राहत होती आणि त्या गावची बाई भारतीय संविधानानुसार शेड्यूल कास्टची बाई महिला आरक्षणामध्ये सरपंच झाली सर. आणि सरपंच बनल्यानंतर त्या बाईच्या मुलाचं लग्न जुळलं. तिला वाटलं मी गावची सरपंच आहे, 40 घर मागायची आहेत, मी सरपंच असल्यामुळे माझ्या मुलाला सहजरित्या मी मंदिरावर जाऊ देईल आणि नेऊन पूजा करू देईल, कारण ती वर्ण व्यवस्थेमध्ये स्वतःला हिंदू समजत होती. आणि ठरल्याप्रमाणे नवरदेव बनल्यावर
ती नवरदेवाला घेऊन त्या ठिकाणी गेली आणि गेल्यानंतर गावातल्या सवर्णांना माहीत झालं की मांगाच्या सरपंचीनबाईचा मुलगा नवरदेव बनून या ठिकाणी गेलेला आहे. सवर्ण गावकऱ्यांनी अक्षरशः त्या आईला आणि मुलाला बदलून काढलं. त्यावेळेला त्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करणारा आमदार सुधाकर भालेराव नावाचा हा महान माणूस होता, मातंग समाजाचा आमदार होता. परंतु त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या न्यायासाठी हा माणूस तिथे गेला नाही. सामाजिक न्याय विभागाचा समाज कल्याण मंत्री ज्याला म्हणतो तो दिलीप कांबळे पुण्याचे, ते सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री होते. ते सुद्धा त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकले नाही आणि रात्रीच्या रात्री 40 कुटुंबांना त्या गावावरून पलायन करावं लागलं. आणि मग जे लोक मातंगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे अशा प्रकारच्या पोस्ट टाकतात किंवा अशा प्रकारची भाषणं ठोकतात, त्यांनी आत्मचिंतन करावं की ज्या वेळेला या रुद्रवाडीच्या सरपंची बाईला अक्षरशः मारहाण करण्यात आली, त्यावेळेला हे वज्रमुठीत असलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते कुठे गेले होते. हे एकच प्रकरण नाही तर मराठवाड्यामध्ये जातीगत द्वेषातून अनेक मातंग कुटुंबावर अन्याय अत्याचार करण्यात आले. तेव्हा कुठलाही माणूस स्वतःला हिंदू म्हणून घेणारा मातंग किंवा चर्मकार किंवा भंगी त्याच्यासाठी, त्याला मदत देण्यासाठी किंवा न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावला नाही. तर प्रत्येक जाती अंताच्या या लढ्यामध्ये या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आमच्या बौद्ध बांधवांनी केलेलं आहे, बौद्ध नेत्यांनी केलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. तेव्हा आम्ही कधी त्यांना म्हटलं नाही हा मातंग आहे, हा भंगी आहे, चर्मकार आहे. तो दलित म्हणून आमचा आहे, तो अस्पृश्य म्हणून आमचा आहे. तो 59 जातीमधले कुठलाही माणूस असो, तो आमचा माणूस आहे, आमचा बांधव आहे, आमची भगिनी आहे. म्हणून आमची जबाबदारी आहे की यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो पाहिजे. आणि ती मदत आज तागायत आम्ही करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहू. परंतु गेल्या 3-4 महिन्यामध्ये या वर्गीकरणाच्या मुद्द्यावर जे काही वातावरण तयार होत आहे ते अत्यंत गढूळ आणि खालच्या पातळीवर आहे. याचा कुणालाही फायदा होणार नाही. कृपया वर्गीकरण काय आहे हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. वर्गीकरण होणे नाही होणे, मिळवणे किंवा कॅन्सल करणे किंवा रद्द करणे हे आपल्या हातात नाही आहे. परंतु वर्गीकरणाचे फायदे आणि तोटे यावर मात्र आपण चिंतन केलं पाहिजे. हे जास्त संयुक्तिक आहे. याचं काय होणार आहे? बाबासाहेबांनी 59 जातीला एकत्र का टाकलं? त्यांची मनशा या मागची काय होती? काही जाती इतक्या मायक्रो आहे का त्या 1000 संख्येच्या पलीकडे नाही. काही 900च्या आत आहेत. काही डकलवार सारखी लोक आहेत, काही भाट सारखी लोक आहेत. ती मांगाची पोट जात आहे. मांगारोडी ही मांगाची पोट जात आहे. सपोज आपण जर काही वेळासाठी गृहीत धरलं की बहुसंख्य बौद्ध असल्यामुळे मातंगावर थोडा अन्याय झाला, असं जरी मान्य केलं तरी मग वर्गीकरणामध्ये त्यांची संख्या किती आहे हे सुद्धा तपासल्या जाईल. आणि मग संख्येची गोळाबेरीज जेव्हा होईल तेव्हा मातंगाची संख्या ही 2.5% आहे हे जेव्हा निष्पन्न होईल तर कुठलाही बौद्ध 2.5%पेक्षा मातंगाला जास्त मिळावं या मनस्थितीत राहणार नाही. इतकी परिस्थिती चिघळलेली आहे. समजा सामाजिक न्याय आणि वितरण प्रणाली दुरुस्त व्हावी या दृष्टिकोनातून जरी तुम्ही विचार केला तर मातंगाच्या ज्या दानकनी मांग, राधे मांग ही जी जात आहे, मांगारोडी, मांगारुडी, भाट, डकलवार यांच्यापर्यंत शिक्षणच गेलं नाही. मग मांग या 2.5%मध्ये यांना किती वाटा देणार आहे यांच्या नेत्यांनी सांगावं. ती पालावर राहतात. दर 20 किलोमीटर नंतर काही दिवसानंतर त्यांचं पाल हे चेंज होत असते.
त्यांना दूर दूरपर्यंत त्यांचं राशन कार्ड नाही. त्यांच्या राशन कार्डची व्यवस्था या मातंगाच्या पुढाऱ्यांनी का केली नाही? अहो, जर तुम्हाला राशन कार्ड नाही तर तुम्ही या देशाचे नागरिक नाही हे स्पष्ट होते. आणि वर्षानुवर्ष ही लोक त्या गावची नागरिक सुद्धा नाहीत. हे व्यवस्थेला अजूनपर्यंत कोणी सांगितलेलं नाही की अशी सुद्धा माणसं राहतात जी हातावर आणि पानावर आणतात आणि हातावर खातात. आणि अशा प्रकारची ही माणसं या व्यवस्थेच्या समाज व्यवस्थेपासून अत्यंत दूर आहे. तर ह्यांना सुद्धा आम्ही प्रवाहात आणलं पाहिजे. आम्ही 2006ला जेव्हा धर्मांतर केलं आदरणीय विमलसूर्य चिमणकरांच्या मार्गदर्शनामध्ये नागपूरला, तेव्हा आम्ही एक काम सुरू केलं पॅरलल. कोणतं काम होतं? लक्ष्मण माने तेव्हा आमच्यासोबत होते की ही जी गावकुसाबाहेरची पालावर राहणारी मंडळी आहेत, बौद्ध म्हणून आमची जबाबदारी आहे की यांच्या मुलाला आम्ही शाळेत घातलं पाहिजे. आम्ही काय केलं, आमच्या शाळेमध्ये एस सी कॅटेगरीतले जे शिक्षक होते, बौद्ध शिक्षक होते, एस सी कॅटेगरीमधून लागलेले जे शिक्षक होते, त्यांना सांगलं की ह्यांचं नाव पालावरच्या मुलांचं तुम्ही शाळेत टाका आणि यांच्या हाजऱ्या मारत जा. यांचा पाल जिथे जिथे जाईल तिथे तिथे यांना आम्ही शाळेमध्ये बसवू. तुम्ही हाजऱ्या मारत राहा, परीक्षेमध्ये यांना पास करा, पण हे मुलं जिथे जिथे यांचा पाल जाईल तिथल्या तिथल्या शाळेमध्ये जाईल अशी व्यवस्था त्यावेळेला आम्ही पॅरेलल उभी केली आणि अनेक पालावरच्या लोकांची मुलं आम्ही शाळेत घातली. बौद्ध म्हणून आमची जी जी नैतिक जबाबदारी म्हणून आम्हाला त्यावेळेला वाटली की यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, ते सर्व प्रयत्न बौद्ध म्हणून आम्ही केलेत. पण आम्ही याचा गाजावाजा केला नाही. यावर आम्ही टी व्हीवर आम्हाला काहीतरी मोठं पण व्हावं म्हणून आम्ही सांगत बसलो नाही, तर आमची नैतिक जबाबदारी म्हणून हे काम केलेलं आहे आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. परंतु तुम्ही स्वतः हिंदूचे नेते म्हणून घेता, मातंगाचे हिंदू पुढारी म्हणून घेता, तुम्ही मात्र काय केलं याचाही समाजाला हिशोब देणे आवश्यक आहे. कुठल्या जातीगत अन्याय अत्याचाराच्या ठिकाणी तुम्ही गेलेत, तुमचे संघवाले बोललेत की ह्या जातीगत अन्याय मातंग हा हिंदू आहे आणि हिंदू म्हणून जर हिंदूवर अन्याय हिंदू करत असेल तर हे संघाला मान्य नाही. एका वाक्याचं मला एखाद्या स्टेटमेंट संघवाल्याचं दाखवावं. मग कुठल्या अँगलने तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून तुम्हाला तुमच्याशी रोटीबेटी हिंदू व्यवहार करतात का? हो, सपोज तुम्ही जर एखाद्या सवर्णाची मुलगी किंवा ओबीसीची मुलगी जरी तुम्ही प्रेमविवाह करून आणली मातंगाच्या मुलांनी, त्याचे डोळे काढले जातात आणि मी ते प्रकरण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मातंगाच्या मुलांनी एका उच्चवर्णीय जातीच्या मुलीशी प्रेमविवाह केला म्हणून त्याचे डोळे फोडण्यात आले आणि ज्याचे डोळे ज्या माणसांनी फोडलेत तो माणूस मी माझ्या आत्मरक्षणासाठी अंधारामध्ये असं केलं म्हणून बाहेर सुटला आणि ज्याचे डोळे काढले गेले तो दरोडेखोर, त्याच्यावर केसेस लागल्या आणि तो जेलमध्ये गेला. हे मराठवाड्याचं वास्तव आहे. कायद्याने जात जरी संपुष्टात आली असली परंतु व्यावहारिक दृष्ट्या सवर्णांनी जात नष्ट केलेली नाही. आणि म्हणून मी काही दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये एक लेख छापला होता की पुण्याच्या वेधशाळेमध्ये खोले नावाची एक शास्त्रज्ञ आहे, कदाचित बहुतेक लोकांना माहिती असेल. त्या खोले नावाच्या शास्त्रज्ञ बाईने घरी गणपती बसवला आणि पुण्यामध्ये 90% ब्राह्मण असल्यामुळे बहुतेक लोक काही दिवस तिथे गणपती बसवतात. कुठल्याही देवी देवतांबद्दल उपवास करण्याचा मानस नाही आहे, पण जी वस्तुस्थिती आहे ते सांगितली पाहिजे म्हणून मी ते प्रकरण सांगतोय. खोले नावाच्या बाईंनी काय केलं, एका ब्राह्मणाकडून पूजा करून घेतली आणि त्याला काय म्हटलं की मला सोहळ्यामध्ये जेवण बनवणारी बाई पाहिजे सवर्ण परिवारातली. त्याला ती पूजा करून घ्यायची होती, त्याला त्याचा निधी मिळणार होता आणि म्हणून एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञ बाईच्या घरी भरपूर पैसे मिळेल म्हणून त्यांनी काय केलं, एक बाई ओबीसी समाजातली यादव जिचं नाव होतं ती बाई शोधून आणली आणि तिच्या कानामध्ये एक मंत्र टाकला की तुला फक्त एवढं म्हण, तुला जर काही विचारलं मॅडमनी तर इतकं म्हणशील की सोहळ्यातलं जेवण तुला बनवता येते का, तर हो म्हणशील, बस बाकी काही बोलू नको आणि किचनमध्ये चालली जाशील. तर तिने तसंच केलं
आणि ती स्वयंपाक खोलीत गेली, तिने स्वयंपाक केला, पूजा झाली, सर्व गोष्टी झाल्यात. आणि काही दिवसानंतर मैत्रिणी सुट्टीच्या दिवशी भेटल्या आणि मग शेजारच्या घरच्या बाईंनी सांगितलं की मी त्या तिकडनं बाई बोलवली होती, तिच्याकडून स्वयंपाक करून घेतला सोवड्यातला. तेव्हा म्हणे, अहो मला मिळालीच नाही. तुम्हाला कशी मिळाली? हो कोण? अहो ती बाई त्या पंडितजींनी आणली होती. अहो ती बाई आमच्याकडे कामाला येते म्हणे स्वयंपाकाच्या, ती ती सोवड्यातलं नाही, ती तर यादव आहे, ती ओबीसी आहे. आणि अक्षरशः त्या बाईनी पुण्यामध्ये पदयात्रा काढली त्या बाईच्या विरोधामध्ये, ओबीसींच्या विरोधामध्ये, की ब्राह्मणाशी दगाफटका केला, 420पणा केला. आणि तशा प्रकारची केस पोलीस स्टेशनमध्ये ब्राह्मणांनी दर्ज करून घेतली. आणि काय म्हणाले, त्या बाईवर खटला चालला, बाईवर गुन्हा दाखल झाला. ॲट्रॉसिटीचा कायदा लागला नाही किंवा अन्य कुठला कायदा लागला नाही की वर्णव्यवस्था ही कायद्याने नष्ट झाली म्हणून. काय झालं, संविधानाने जरी जात नष्ट झाली असली तरी ब्राह्मणी व्यवस्थेने जात नष्ट केलेली नाही. ब्राह्मणाचा कायदा अजूनही मनुस्मृतीनुसार चालतो आणि म्हणून ही बाई आमची गुन्हेगार आहे. खरं तर त्यावेळेला जे आता ओबीसीचं नेतृत्व करणारे समाजाचे मोठे नेते आहेत, शरद पवारजी असतील किंवा जरांगे पाटील असतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने यांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, हिंदू धर्माला लात मारायला पाहिजे होती आणि त्यांना वाटेल तो धर्म स्वीकारायला पाहिजे होतं, नाहीतर निधर्मी राहायला पाहिजे होतं, असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु ओबीसी बाईची एवढी बेइज्जती करून सुद्धा कुठलाही ओबीसी समाज स्वाभिमानासनी पेटला नाही आणि रस्त्यावर उतरला नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही हा विचार केला पाहिजे की मातंगाची जागा कुठे असेल. मातंगाची जागा कुठे असेल, कारण हा या वर्ण व्यवस्थेचा सर्वात मोठा मातंग आज गुलाम आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि हा गुलाम असलेला पूर्वाश्रमीचा मातंग अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्म दीक्षेच्या कडे यायला लागला. 2006 पासून सातत्यानं अनेक कर्मचारी, अनेक उद्योगपती, अनेक एज्युकेटेड लोक वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये काम करत असताना त्यांना जाणवलं की इथे हिंदू म्हणून आम्हाला कुठलंही मानाचं स्थान नाही. हिंदू म्हणून आम्ही म्हणून घेत असलो तरी वर्ण व्यवस्था आम्हाला हिंदू म्हणून स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून फक्त आणि फक्त आपल्या मुलाला भविष्यामध्ये स्वाभिमानानं उभं करायचं असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, म्हणून ही सर्व माणसं बौद्ध धर्माकडे यायला लागली. 3 दीक्षेची कार्यक्रम आपण आदरणीय सरांच्या अध्यक्षतेखाली पवनीला आणि नागपूरला 2 अशी कार्यक्रम केली. त्याचबरोबर चंद्रपूर, भंडारा, अमरावतीला बौद्ध धम्म दीक्षेची कार्यक्रम घेतली. अनेक कार्यक्रमांनी विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आपण त्या ठिकाणी धम्म प्रचारार्थ पिंजून काढला. गडचिरोली पासून आपण धम्म प्रचार सुरू केला होता, तर मुंबईच्या रेस कोर्समध्ये आपण तो संपवला. आणि लक्ष्मण माने आणि एकनाथराव आवाळ, शिवराज कोडीकर आणि अन्य सर्व लोकांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी 55 बौद्ध राष्ट्राचे प्रतिनिधी होते तिथे आठवले होते. तिथे आपले सम्राटचे जे प्रमुख आहेत कांबळे सर ते होते त्या ठिकाणी गोयंका सर होते त्या ठिकाणी. अनेक लोकांच्या या मोठ्या उपस्थितीमध्ये लाखो लोक त्या ठिकाणी बौद्ध धम्ममय झाली. आणि हेच नेमकं या जातीवादाच्या पोटामध्ये खुपायला लागलं की 61% असलेल्या दलितांमधला बौद्ध पूर्वाश्रमीचा महार हा बौद्ध झाला. आमच्या नाकीनं आणले. जर हा सेकंड लोकसंख्येमध्ये असलेला दलितांमधला मातंगर बौद्ध झाला तर मग आमच्याकडे गुलाम म्हणून राहील कोण वर्णव्यवस्थेमध्ये. आणि या भीतीपोटी त्यांनी हे ABCDचं गाजर या ठिकाणी काढलं. आणि हे गाजर दाखवून साधारणतः 30 वर्ष हे सातत्याने हे पेटत आहे. या गावाला त्या गावाला, त्या जिल्ह्यामध्ये
यासाठी एक लहुजी आयोग, लहुजी साळवे नावाचा एक आयोग गठीत केला होता शासनाने, आणि त्या आयोगामध्ये काही मातंगाचा विकास करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी सरकारकडे दिल्या गेल्या होत्या. जवळपास 80 मागण्या होत्या. त्यापैकी 68 मागण्या ह्या ग्राह्य धरल्या गेल्या. त्यामधली प्रमुख मागणी काय होती माहिती आहे? की मातंग शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे मान्य केलं पाहिजे, म्हणून मातंगाच्या मुलांसाठी बौद्धाच्या मुलांच्या बरोबरीत येण्यासाठी विशेष बाब म्हणून इंग्रजी शाळा काढल्या पाहिजे तालुक्याच्या ठिकाणावर, आणि तिथे मातंगाची मुलं नेली पाहिजे. त्यांच्यासाठी विशेष अशी वसतिगृह काढली पाहिजे, त्यांना तिथे ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत यांचा शैक्षणिक टक्का वाढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या आरक्षणाचा लाभ किंवा त्या पदाचा लाभ किंवा त्या पदापर्यंत ही माणसं जाणार नाहीत. आणि या दृष्टीनं हे पहिलं काम सरकारकडे सोपवलं होतं. सरकारनं ते मान्यही केलं. दुसरं काम होतं की जी तिशीतली लोक आहेत, जे तरुण आहेत पण ते शिकू शकले नाहीत, त्यांनी खूप अगोदर शाळा सोडली, अशा लोकांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये विशेष असे पैसे टाकून विशेष असा निधी देऊन यांना उद्योजक कसं करता येईल या दृष्टीनं यांना कौशल्य विकास नावाचं एक ट्रेनिंग देऊन, उद्योजकाचं ट्रेनिंग देऊन यांना उद्योजक बनवून आपल्या पायावर उभं कसं करता येईल अशा प्रकारची पावलं उचलली पाहिजे. हे दुसरं काम होतं. तिसऱ्यानंतर जे मुलं खरंच कमकुवत आहेत त्यांना टेक्निशियन जॉब कसे देता येईल या दृष्टीनं सुद्धा शिक्षणाबरोबर टेक्निशियन जॉब कसे देता येईल, ITI सारखे, ड्रायव्हिंग सारखे किंवा अन्य गोष्टी, याचा सुद्धा शिक्षणामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये सहभाग करून घ्यावा, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या होत्या. त्याचबरोबर त्यांना दर्जेदार घरं द्यावी, त्यांना आरोग्याच्या सुविधा द्याव्यात. ही सर्व गोष्टी होत्या ज्या ज्या समाज म्हणून त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक होत्या. त्या सर्व गोष्टी त्या आयोगाच्या त्या पटलावर होत्या, परंतु सरकारला हे मंजूर नव्हतं. सरकारची खरोखर जर ती प्रामाणिक इच्छा असती तर 30 वर्षाचा हा जो काळ गेला वर्गीकरण मागण्यामध्ये, 25 वर्षाची मुलं आत्ता MPSC UPSC पास झाली असती मातंगाची जर शिक्षणावर भर दिला असता तर. म्हणजे मातंगाला मला जेव्हा कळत नव्हतं बाबासाहेबाचं संविधान, बौद्ध बनण्यापूर्वीची गोष्ट सांगतो, तेव्हा मी पण एक प्रकारे हिंदूवादी होतो. पण मला जेव्हा कळायला लागलं, मी जेव्हा या प्रक्रियेत आलो, वाचन वाढवलं, एज्युकेशन वाढवलं, तेव्हा मला कळालं की बाबासाहेब फक्त आणि फक्त बाबासाहेब या समाजाचा उद्धार करू शकतात. शेवटच्या पायरीवरचा जो घटक असेल भंगी, त्यालाही सोबत घेण्याचं काम फक्त बौद्धच करू शकतात. रोटी बेटी व्यवहाराचं असेल, जवळ बसवण्याचं असेल, मान सन्मान देण्याचं असेल, पुढे नेण्याचं असेल, सर्व काम बौद्ध माणूस करू शकतो. त्याचा सर्वात मोठा लाभार्थी मी तुमच्या समोर बसलो. मला बौद्धांनी कधी डावललं नाही. मी आचरणशील बौद्ध आहे. माझं बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये वाचन आहे. मला अनेक बौद्ध धम्मपीठावर अध्यक्ष म्हणून स्वीकारलं लोकांनी. तिथे माझी जात शोधली नाही, तिथे माझी एज्युकेशन पात्रता शोधली नाही, क्वालिटी शोधली. आचरणशील बौद्ध आहे की नाही म्हणून बघितलं. आणि म्हणून कुणाच्या डोक्यात जर असं असेल की माझा जन्म तिकडे झाला म्हणून मला डावललं बौद्धांनी, आमच्या याच्यावर दरोडा टाकला, ही बाब सपशेल खोटी आहे. गावामध्ये आमचं एकच घर होतं आणि माझे आजोबा ब्रिटिश काळामध्ये एका मालगुजाराकडे काम करायचे. माझ्या आजोबांनी जे सोसलं, माझ्या आजोबाला वाटलं की माझ्या मुलाच्या वाट्याला हे असं येऊ नये, जिनं कुणाची गुलामी माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, आणि म्हणून माझ्या वडिलाला त्यांनी बाबासाहेबाचा मार्ग दाखवला. आणि 1956ला माझ्या वडिलांनी बौद्ध धम्मदीक्षा घेतली आणि त्यांनी धम्मदीक्षा घेतली म्हणून आम्ही या मार्गावर आलो. नुसते आलो नाही तर काय केलं,
आमच्या बाबांनी सर्वप्रथम आमच्या घरचे सर्व देवारे त्या गावातल्या नदीमध्ये फेकले, बौद्धांच्या साक्षीनं फेकलेत. बौद्ध काय करतात याकडे बाबांनी लक्ष दिलं नाही. ते थोडे चुकत असतील, चुकीचे आचरण असेल, बाबांनी ते म्हटलं नाही. बाबांनी हे म्हटलं की मी बौद्ध झालो, मला कसं आचरण करायचं आहे, माझ्या मुलांना कसं आहे. आम्ही दोषारोपण देत बसलो नाही. तुम्ही पण तर दारू पिता, तुमच्या पण मोहल्ल्यात कोंबड्याची दुकानं आहेत, तुम्ही पण असे वागता, हे दोषारोपण देतलो नाही. मी बौद्ध आहे, मला माझं आचरण कसं ठेवायचं आहे या गोष्टीवर भर दिला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज आरक्षणाचा गावामध्ये SC कॅटेगरीतला सर्वात मोठा लाभार्थी आमचा परिवार आहे. आमचा परिवार आहे. एका आई वडील बहिणी 3 नोकरीवर, मी नोकरीवर, माझा भाऊ 1/4 MA BEd मास्टर असून सुद्धा कोरोनामध्ये नोकरी केली, ऑटो चालवतो, पण लाजला नाही श्रम करायला. मांगाची मुलं लाजतात हो. आणि म्हणून आम्ही स्वाभिमानाने जगणारी माणसं आहोत. स्वाभिमानाने जगणारी माणसं तुम्हाला निर्माण करावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला बाबासाहेबाच्या मुलांकडून, अनुयायाकडून जे जे अपेक्षित आहे ते सर्व तुम्हाला मदत मिळू शकते, अशा प्रकारची खात्री मला आहे. आणि म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. लोक मला काय म्हणतील, मला काय ट्रीटमेंट देतील, माझ्या जीवाचं बरं वाईट होईल का, ही व्यवस्था काय करेल, त्यालाही भीत नाही. 100 दिवस बकरीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगावं या मताचा मी आहे. आणि मला सांगतो, मला एक न बरा होणारा आजार आहे, त्याचीही पर्वा करत नाही. मी घरी खाटेला लागलो नाही. बायको कॅन्सरग्रस्त आहे, याचं कधी मी सामाजिक याच्यामध्ये कधी हे केलं नाही. त्याला जगण्याचं उलट काय केलं, पाठबळ बनवलं की नाही, हे जरी असलो तरी मी समाजाचं काही देणं लागतो. आणि म्हणून मी माझं कर्तव्य पहिल्यांदा केलं पाहिजे. निसर्गाने घालून दिलेलं आयुष्य जे कधी जेवढं असेल मला तेवढं मी जगणार आहो, पण ते जगत असताना वाघासारखा जगलो पाहिजे आणि बाबासारखाचा अनुयायी म्हणून मेलो पाहिजे. हा एक ध्यास घेऊन या सर्व प्रक्रियेमध्ये मी सतत समता सैनिक दलाच्या संपर्कामध्ये आहो आणि पुढेही असणार आहो. ही जातीअंताची जी लढाई आहे, ही या सुपीक डोक्यातून जी आली, ती सुपीक डोकं ज्या वर्णव्यवस्थेचा आहे त्याचे हे लोक बळी पडलेले आहेत. आणि या बळी पडलेल्या लोकांना अधिक न बोलता किंवा न दुखावता, कारण ते वाचक जर असते तर ते तसे वागले नसते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या मोबाईलवरून पोस्ट करताना मातंग असे, मातंग तसे, मातंग असे, मातंग तसे, आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊ कधी कधी मी ते पाहतो तर असा मला विचित्र वाटते की हे आपल्यासारख्या बुद्धिजीवी बौद्धांकडून ही अपेक्षा नाही आहे. आपण कृपया ते समजून घेतलं पाहिजे. ते व्यवस्थेचे गुलाम आहेत आणि मग त्यांना बाहेर काढायचं असेल तर आपल्याला सातत्यानं पॅरेलल, ज्याला आपण म्हणतो क्रांती प्रतिक्रांती, अशी सोबत न्यावं लागेल, सोबत ठेवावं लागेल आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सातत्यानं आपल्याला प्रयत्न करावे लागेल. ते प्रयत्न आपले कसे असले पाहिजे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय केलं, कुठली व्यवस्था असो, सत्तेमध्ये काय केलं, बौद्धांना त्यांनी काय केलं आहे, बॉयकॉट कसं करता येईल अशा प्रकारचं धोरण आखलं आहे. बरोबर आहे. कधी काळी आपले 15-16 खासदार बाबासाहेबाचा दरारा असताना, बरोबर आहे, पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून होते, विरोधी पक्ष म्हणून होते. आज ती परिस्थिती आपली राहिली का हो? अहो मतं कुसतात. बौद्धांपेक्षा मांग बरा म्हणून मांगाला देतात. मग मांग जर सक्षम नसेल तर मांगापेक्षा खाटीकच बरा आहे म्हणतात. बरोबर आहे. दुसरा म्हणतात मांगापेक्षा जर लोकसंख्या चर्मकाराची बरी आहे तर चर्मकाराला द्या. हा बस म्हणलं तर झोपतो आणि व्यवस्थेचा हा गुलाम आहे. बरोबर आहे की नाही? कारण तो देवपूजक आहे. आणि म्हणून अशा अंगाने तो बरा का तो पायरीनी राहतो, पायरीने राहणारा माणूस पाहिजे. आणि म्हणून मग त्याला तिकीट दिल्या जाते. तेव्हा संख्येचा तुमचं मतदान किती आहे याचा विचार होत नाही, कृपया लक्षात घ्या. आणि मग जिथे चर्मकार जर आंबेडकरवादी असेल तर त्यांना आंबेडकरवादी चर्मकारही नको, आणि आंबेडकरवादी जर बिडला असेल तर तो पण नको. मग ते काय करतात, खाटीक बरं आहे म्हणतात. आणि मग तिथे 2 घरं जरी खाटकाची असत तरी त्याला तिकीट दिल्या जाते आणि आपलं मत गृहीत धरल्या जाते
की BJPला जात नाही म्हणून काँग्रेसकडे आपण फरकटत जातो, बरोबर आहे. काँग्रेसकडे नाही गेलो तर BSPकडे जातो, RPIकडे जातो. कुठेच आपला टक्का निर्णायक अवस्थेत येत नाही. येतो का? कारण आपलं मत आता कुजायला लागलं. आणि ही मत कुजवण्याची जी प्रक्रिया आहे ही थांबवायची असेल तर आपलं राजकारणामध्ये जर प्रभुत्व आपल्याला वाढवायचं असेल ना, बाबासाहेबांनी सांगितलेल्या दिशेने पावलं टाकायची असेल की तुम्हाला सत्ताधीश झालं पाहिजे, मग यासाठी तुम्हाला तुमचं मतदान हे प्लस करावं लागेल. आणि मतदान प्लस करण्यासाठी ज्या मायक्रो ह्या जाती आहेत, जाती समूह आहेत, यांच्याशी बुद्धाची करुणा घेऊन, मैत्री घेऊन तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. त्यांच्या वाड्या वस्त्यात आपल्याला त्यांच्यात काम करावं लागेल आणि त्यांना ते समजून सांगावं लागेल. आणि ते जर आपण समजावून सांगितलं तर मला खात्री आहे की एक दिवस याला पश्चाताप होणार आहे. हा मागे राहिलेला जो काही दलित कॅटेगरीतला समाज आहे याला पश्चाताप होणार आहे की या वर्ण व्यवस्थेच्या लोकांचं ऐकून आम्ही आमच्या पायावर दोंडे मारून घेतले, आम्ही आपल्या अनेक पिढ्या गारद केल्यात. या येणाऱ्या पिढ्या गारद होण्यापासून आम्हाला वाचवायचं असेल तर आम्ही बाबासाहेबाच्या दिशेने गेलो पाहिजे. बाबासाहेबाच्या दिशेने गेलोच तेव्हाच आम्ही बुद्धापर्यंत पोहोचू. आणि बुद्धापर्यंत जर आम्ही जाऊ शकलो तर तिथे मात्र आम्ही काय असू, तिथे कुठलाही भेदभाव नसेल. प्रकृती चांडालिका ही मातंग कुळातून आली होती, पण जेव्हा ती त्या आनंदावर भाळते आणि आनंद तिला प्रश्न करतो की मी भिक्षू आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तू माझ्यावर किती भांडली तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही, ती ऐकत नाही. ती त्याच्या आनंदाच्या मागे त्या जिथे बुद्ध थांबलेले असतात त्या ती वेळूवनापर्यंत ती जाते. आणि गेल्यानंतर आनंद बुद्धाशी नतमस्तक होतात, त्यांना वंदन करतात आणि बसतात. तसंच बुद्धाचं लक्ष त्या चांडालीकडे, त्या मुलीकडे जाते आणि त्या आनंदाला विचारतात, आनंद ही मुलगी कोण? आणि आनंद त्या ठिकाणी सांगतात तो झालेला सर्व दृष्टांत. तेव्हा बुद्ध त्या मुलीला आपल्याकडे बोलवून घेतात की तुझं मत या बाबतीत काय आहे? ती सांगते मी आनंदावर भाळली आहे, मला याच्याशी विवाह करायचा आहे. बुद्ध विचारतात की तू याच्या कुठल्या अवयवावर भाळली आहे? ती म्हणते यांचं सुंदर जे स्वरूप आहे त्यावर मी भाळली आहे. मग बुद्ध म्हणतात की वयोमानानुसार याला सुद्धा येतात, ज्याला आपण म्हणतो की नाही चमडी जमा होणे किंवा सुरकुत्या पडणे, तर त्या सुरकुत्या पडतात तेव्हा त्या पटलाचं काही असं औचित्य राहत नाही. ते म्हणतात पुन्हा तू कुठल्या अवयवावर भाळली? तर चांडालिका म्हणते यांच्या सुंदर नयनावर मी भाळली आहेत. बुद्ध म्हणतात नयनसुद्धा अश्रूचं आलय आहे. ते म्हणतात मी यांच्या कानावर भाळली आहेत, फार सुंदर कान दिसतात. बुद्ध म्हणतात की यातून सुद्धा वेगळ्या प्रकारची बदबू येते, यातून सुद्धा पस निघतो. ते म्हणतात यांचं खूप नाक सुंदर आहे, नाकातून सुद्धा एक प्रकारची अशी औषधीजन्य जो पदार्थ निघतो तो सुद्धा एक प्रकारचा गंध आहे, चुकीचा आहे. आणि म्हणून एकंदरीतच हे जे मनुष्य शरीर आहे हे नश्वर आहे. आणि ती म्हणते मला त्याचं काही देणं घेणं नाही, मला इतकं काही तुम्ही सांगू नका, मी म्हणतो त्या बाबतीत तुमचा निर्णय काय आहे ते सांगा. बुद्ध लगेच ॲक्टिव्ह होतात आणि म्हणतात की हे चांडालिके बघ, आनंदाने मुंडन केलेलं आहे आणि तुला जर याच्याशी लग्न करायचं असेल तुला मुंडन करावं लागेल. आणि ती लगेच तयार होते, कारण तिच्यामध्ये एक प्रकारची जी वेगळ्या प्रकारचे उत्तेजनात्मक विचार सुरू असतात आणि ती मुंडन करून घेते. बघा पुढचा प्रसंग, जशी ती मुंडन करते तिच्यातल्या जितक्या काही वासना आहेत त्या गळून पडतात आणि ती बुद्धाला शरण जाते, ती धम्माला शरण जाते, ती संघाला शरण जाते. आणि मग लगेच बुद्ध काय म्हणतात की हे चांडालिके, जेव्हा जेव्हा या देशामध्ये धम्मावर चर्चा होईल तुझं नाव आदराने घेतलं जाईल. आणि अशी मातंगामधली जगदीश कश्यप असेल, प्रकृती चांडालिका असेल, सोपाक असेल, अशी अनेक लोक बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध धम्मामध्ये होती
महाकौशल नावाचा एक राजा होऊन गेला, ज्याला आपण आता साकेत नगरी म्हणतो, नंतरच्या काळात आता अयोध्या म्हणतो. हे राजा प्रसन्नजिताच्या वडिलाची राजधानी होती. त्या प्रसन्नजिताची बहीण हे सुमना भिक्षुणी होती आणि सुमना भिक्षुणीला वाराणसी नगरी तिच्या वडिलांनी दान दिली. त्याच्यातून तिने सौंदर्य प्रसाधण्याचा खर्च चालवावा अशा प्रकारचे ते अन्नामध्ये तिला वाराणसी मिळाली. हे सर्व बौद्ध कल्चर होतं. परंतु या व्यवस्थेनं आमचं सर्व बौद्ध कल्चर नष्ट केलं. आमच्या जातीमध्ये आम्ही सर्व नागवंशवर्णाची मूळची लोक आहोत आणि कुठल्या टप्प्यावर आम्हाला वेगळं केलं याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल. मातंग आणि बौद्ध हे काही वेगळे नाहीत, पूर्वाश्रमीचे आपण सर्व नागवंशी आहोत. बाबासाहेबाची अशाच प्रकारची साहित्य संपदा आहे. आणि पुढे जाऊन अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी लिहिली. त्याच्यामध्ये ते असं लिहितात की मांगवाड्याच्या शेजारी महारवाडा असतो. म्हणजे बघा, दुसरं महायुद्धाच्या काळातली ही कथा आहे. फकीरा अत्यंत गाजलेली कथा आहे. त्यामध्ये फकीरा असं लिहितो की महांगवाड्याच्या बाजूला बौद्धवाडा आहे, म्हणजे पूर्वाश्रमीचा मारवाडा, आणि खाण्याचे लाले त्या ठिकाणी पळतात, लोक उपासमारीने मरतात. तेव्हा हा फकीरा असा निर्णय घेतो की आता कुठेतरी दरोडा टाकल्याशिवाय आपल्याला आपला समाज जिवंत ठेवता येणार नाही. आणि मग तो आपल्या महारवाड्यातली काही माणसं, मांगवाड्यातली माणसं तो घेऊन जातो आणि एका पाटलाच्या वाड्यावर तो दरोडा टाकतो. आणि जेव्हा दरोडा टाकतो, तो दार तोडतो. त्या ठिकाणी ती मुलगी, ती पाटलीन आपल्या 2 मुली बाजूला मागे लपवून ती त्या फकीराच्या पाया लागते की हे फकीरा, आमची आबरू घेऊ नकोस. तू जो कोणी असशील, तुला काय पाहिजे, पैसे दागिने ते सर्व माग, पण आबरू लुटू नकोस. फकीरा काय म्हणतो? फकीरा म्हणतो की आबरूनी पोट भरत नसते, पोट भरण्यासाठी आम्हाला धान्य लागते. आई तू बाजूला हो, तुला कुठलाही धक्का लागणार नाही. कारण फकीरा म्हणतो परनारी माते समान. असं म्हणून फकीरा त्या आईला नतमस्तक होतो आणि धान्य तेवढं घेऊन जातो. पुढे जाऊन त्याचा वाटप जेव्हा होतो, तो वाटप करताना फकीरा असा म्हणतो की जेवढं मांगवाड्याला दिलं तेवढंच आमच्या महारवाड्याला द्या, एक एक दाना तुम्हाला एक एक दिवस जगवेल. अशा प्रकारची साहित्य संपदा अण्णाभाऊंनी सांगितली आहे. आणि शेवटी अण्णाभाऊ असं म्हणतात की जग बदल घालून गाव, सांगून गेले मज भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अशा प्रकारची मांडणी करतात. गुलामांनी म्हणजे धनवंतांनी अनंत छळले, चोर झाले शाव, एकजुटीच्या या रथावरती स्वार होऊनी निगबा पुरती. अशा प्रकारची वाक्यरचना आणि संपूर्ण व्यवस्थेला हादरा देणारं ते गीत बाबासाहेबाच्या ज्या ठिकाणी निर्वाण झालं होतं आणि ती शोकसभा होती, त्या ठिकाणी हे अण्णाभाऊंनी गीत गायलं. बरेच लोक त्यांना म्हणालेत की अण्णाभाऊ तुम्ही बाबासाहेबावर फारसं काही लिहिलेलं दिसत नाही. तेव्हा अण्णाभाऊ काय म्हणतात? अण्णाभाऊ म्हणतात की बाबासाहेब माझ्यासाठी सूर्य आहेत. सूर्यावर लिहायचं नसते, सूर्याला बघायचं असते, अनुभव घ्यायचा असतो. बाबासाहेबाबद्दल लिहिताना माझा शब्द एक जरी इकडे तिकडे झाला तर बाबासाहेब मला कदापि माफ करणार नाही. ही उंची अण्णाभाऊंच्या मनामध्ये बाबासाहेबाच्या प्रती होती, तो आदरभाव होता. ही 2 महामाणसं समाजामध्ये अनेकदा भेटलीत, पण या वर्णव्यवस्थेने ही भेटल्याची मुद्दाम लपवाछपी केलेली आहेत. बाबासाहेबाच्या अण्णांच्या भेटी झालेल्या आहेत, पण कधीच ही माणसं एकामेकाबद्दल बोलली नाहीत, एकामेकाच्या समाजाबद्दल बोलली नाही. हा प्लस पॉईंट आहे आपल्या सर्वांसाठी. आणि म्हणून हा मैत्रीचा धागा, हा करुणेचा धागा आपण पकडून 4-2 माणसं मागणी करतात. हो, ते पे वर्कर आहे, मी तुम्हाला सांगतो. आम्ही चर्चा करतो, अनेक बुद्धिजीवी मातंगाशी चर्चा करतो, एज्युकेटेड लोकांशी चर्चा करतो, नोकरदार लोकांशी चर्चा करतो. आज मला काही दिवसापूर्वी नांदेडला एक इन्स्पेक्टर पदावरून रिटायर झालेले अधिकारी मिळाले. ते म्हणाले चंद्रभाऊ हे कसं? त्यांना जेव्हा सांगितलं ते म्हणाले माझा विरोध आहे. कारण हे जर आरक्षण लागू झालं तर यामध्ये आमच्या गवई साहेबांनी एक पाऊल पुढे टाकून एक अट टाकली की क्रिमिनल लावा. बरोबर आहे, म्हणजे आर्थिक उत्पन्नाचा दाखला त्याच्यामध्ये जोडा. आणि एखादा कलेक्टर असेल तर त्याच्या मुलाला आरक्षण देण्याची आता गरज नाही. मला सांगा, त्याचं एज्युकेटेड जमचम झालं असेल तो पेन्शनच्या भरोश्यावर मुलगा किती दिवस जगणार आहे?
सर्वांची मुलं काही IAS IPS आहे का? सर्वच अधिकाऱ्यांची काही मिडल क्लास पण असतील ना एज्युकेशनमध्ये. हो, तो बाबू सुद्धा बनवू शकणार नाही एकदा आरक्षण घेतल्यावर. नवरा बायको दोघं जर नोकरीवर असेल ना, त्याला 8 लाखाची जर मर्यादा लावली उत्पन्नाची, त्याचे मुलं कुठेच बसणार नाही. एखादा मुलगा नोकरीवर लागला त्याचे बाकी मुलं लागणार नाही. अशा प्रकारच्या जाचक अटी, त्याच्यामुळे या आरक्षणाचा फायदा कुणालाही मिळणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मैत्रीपूर्ण वातावरणातून या वाड्या वस्त्यात जाऊन आपल्याला याच्यावर कसं त्यांना सांगता येईल, त्यांचं मन वळवता येईल, अशा प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी, माझी काही नैतिक जबाबदारी आहे, मी या समाजामध्ये जन्मलो असं समजून प्रत्येकाने आपल्या परीनं त्या ठिकाणी जाऊन आपण जर येणाऱ्या काही दिवसामध्ये जर काम केलं तर निश्चितपणे सांगतो वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही. साहेब बसलेले आहेत, मूळचे मातंग आहेत, कोल्हापूरचे आहेत, त्यांनी जाती व्यवस्थेचे चटके सोसलेले आहेत, त्यांच्या वडिलांनी ते सर्व पाहिलेलं आहे. कारण मराठी आहेत तिकडे होते, आता ते बौद्ध झालेत. खूप वर्षापूर्वी बौद्ध झाले. नुसते बौद्ध झाले नाही तर त्यांनी बौद्ध महिलेशी विवाह केला आहे. त्यांची मुलगी माहिती आहे कोण आहे? सायंटिस्ट आहे इंग्लंडला. बघा, एक मातंग माणूस नुसता मातंग होऊन थांबला नाही, ते धम्मचारी झालेत, उत्तम आचरणशील आहेत. जगामध्ये अनेक देशामध्ये त्यांची व्याख्यानं होतात, इंग्लंडमध्ये सुद्धा ते व्याख्यान देऊन आलेत. सांगण्याचं तात्पर्य हे की कुणाच्या कपाळावर काही लिहिलेलं नाही. अनंते ठेविले तसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही वेळ गेलेली आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सुटापुटात राहण्याचं सांगितलं, बरोबर आहे की नाही? आणि मग आम्ही का म्हणून जातीसाठी माती खावी? आमच्यासाठी जर हॉटेल प्राईड, आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही बायकोला घेऊन जाऊ शकतो, 250 रुपयाचा चहा घेऊ शकतो, दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये राहू शकतो. ही परिस्थिती बाबासाहेबांनी आमच्यासाठी शेवटच्या पायरीवर असणाऱ्या अस्पृश्य माणसासाठी निर्माण केली. तर मग आम्ही हिंदू म्हणून असं लाचारीने का जगावं? हा सर्वांनी आपल्या मनामध्ये आत्मसन्मानाचा भाव जागृत करून याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पुढच्या वाटचालीमध्ये या सर्व लोकांना, गावकुसाबाहेर राहणाऱ्या, दलित वर्गामध्ये मोडणाऱ्या लोकांना बौद्ध धर्माच्या वाटेवर कसं आणता येईल, या सर्व गोष्टीसाठी आपण हातभार लावावा. आणि आपण तो लावणार आहात अशाच प्रकारची या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि सांगतो की हे वर्गीकरणाचं भूत आपल्याकडे आलं कसं, या मुद्द्यावर येतो आता. की 1975ला वर्गीकरणाची सुरुवात साधारणतः पंजाबमधून झाली. आणि पंजाबमध्ये शीख धर्माला मानणारा एक अस्पृश्य वर्ग आणि एक स्पृश्य वर्ग असे 2 गट होते. आणि मग अस्पृश्य वर्गाला वाटत होतं की आम्हाला कुठेतरी आम्ही साईडलाईन झालो की काय, आणि मग आम्हाला तो वाटा मिळतो की नाही. आणि म्हणून मग त्यावर काँग्रेसने काय केले, कमिटी गठीत केली. आणि त्यांनी यावर हे केलं की या 2 लोकांना आपण विभागणी करून दिलो पाहिजे. आणि 75ला मग ती विभागणी झाली त्यांच्यामध्ये. ती 75ची मागणी होती. पुढे ते वर्गीकरण 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आलं. पुढे हरियाणामध्ये गेलं, तिकडे आंध्रामध्ये, मग तिकडे गेलं, कर्नाटकमध्ये गेलं. पण तिथली परिस्थिती आणि आपली महाराष्ट्राची परिस्थिती ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी होत्या. तिथे शीख धर्म मानणाऱ्या 2ही जाती समूह होत्या. तेलंगणामध्ये आंध्रमध्ये जो मुद्दा उपस्थित झाला, हे दोनही जी माला आणि मादिगा यांचं जे काही भांडण होतं, हे दोनही ख्रिश्चन धर्माला मानणारे होते. आणि तिथे मंदा कृष्णन मादिगा या कार्यकर्त्यांनी मादिगाच्या सांगितलं की आम्ही बहुसंख्य असून आम्हाला इथे वाटा कमी पडतो आणि माला हा प्रगत आहे आणि म्हणून आम्हाला वर्गीकरण करून द्या. आणि हे भांडणं टोकाला नेलीत. आणि मग ते कोर्टात केस गेली, पार्लमेंटमध्ये याच्यावर डिबेट झालं. त्या डिबेटमध्ये यांनी वर्गीकरण लावून दिलं होतं. पहिलं वर्गीकरण लावल्यावर काही लोकांना, मातंगांना नोकऱ्या पण देऊन टाकल्या होत्या तेलुगू देसमनी, कारण तो तेलुगू देसम पार्टीचा एजेंडा होता. आणि मंदा कृष्णन मादिगांनी एक तह केला होता की तेलुगू देसम या मुद्द्यावर आम्ही तेलुगू देसमच्या मागे जाऊ. तेलुगू देसम आम्हाला 12 आमदाराच्या तिकिटा देत असेल तर आम्ही तेलुगू देसमला सपोर्ट करू. आणि या राजकीय या हेतूने प्रेरित होऊन अशा प्रकारचं हे मंदा कृष्णन मादिगा त्या व्यवस्थेला सरेंडर झाले. आणि पुढे हे
प्रकरण वाढलं. ते किनवट मार्गे, सोलापूर मार्गे त्या बॉर्डरच्या परिसरामध्ये मातंगाची मादिगाची एक मोठी संख्या आहे म्हणून त्या मार्गाने ते महाराष्ट्रामध्ये आलं आणि गेल्या कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये हे चालू होतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते तिकडे ख्रिश्चन आहेत, ते तिकडे कर्नाटकामध्ये ख्रिश्चन जाती आहेत, त्या दलित म्हणून वेगवेगळ्या असल्या तरी. आणि एक गव्हर्नमेंटचा आदेश आहे की एखादा धर्मांतरित माणूस हिंदू म्हणून या व्यवस्थेचं आरक्षण घेत असेल तर ते मान्य नाही, बरोबर आहे. आणि म्हणून या मादिगाने ते आरक्षण जरी घेतलं असेल पण मादिगा सुद्धा आता अडचणीत आलेला आहे, कारण त्याचं आरक्षण सुद्धा धर्मांतर या प्रक्रियेमध्ये ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये धर्मांतर झाल्यामुळे जाऊ शकते, अशा प्रकारची त्या ठिकाणी अवस्था निर्माण झालेली आहे. कारण शीख, हिंदू आणि बौद्ध दलित हेच फक्त आरक्षणासाठी पात्र आहेत अशा प्रकारचं सर्क्युलर सरकारने करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे अन्य धर्मामध्ये जर कोणी जात असेल आणि तो तिथे जात समूह म्हणून आरक्षण घेत असेल तर ते कोर्टात टिकणार नाही, अशा प्रकारचा कोर्टाने. आणि म्हणून आता तिथे कर्नाटक असतील तिथे सुद्धा लोक सावध झालेली आहे. या भ्रमात कुणी राहू नये मातंगाने की आम्हाला तिथं भेटलं इथं भेटेल. परंतु तुमच्याकडे एज्युकेशन सिस्टमच चांगली नाही, तुमचे मुलंच तयार नाही. तुम्हाला कदाचित आरक्षण दिलं तर वर्गीकरणाचा फायदा काय, या मुख्य मुद्द्यावर आता येऊया. सपोज तुम्हाला आज आम्ही आरक्षण दिलं, सरकारने दिलं, कारण देणारे आम्ही नाही, आम्ही संविधानाच्या बाजूचे आहोत. आम्ही स्पष्ट विरोध करतो का संविधानात जर वर्गीकरण बसत नसेल तर ते करू नये, ते होऊ नये. यासाठी बौद्धांनी एक भूमिका न्यायालयीन प्रक्रियेची घेतली पाहिजे. त्यानंतर बौद्धिक स्तरावर दुसरी लढाई आणि सडकेवरची तिसरी लढाई. आणि यामध्ये जर यश येत नसेल तर कुणाचं फारसं नुकसान न होता मध्यम मार्ग कसा काढता येईल बुद्धांनी सांगितलेला असा तो की 2 वर्ग करावेत. एक जो विकसित वर्ग आहे, जो अविकसित वर्ग आहे, जेणेकरून आमचं डॅमेज कंट्रोल थांबेल आणि आमचं मेरिट पण जाणार नाही. हे अशा प्रकारची स्टेप बाय स्टेप लढाईची आपली तयारी असली पाहिजे. आणि जर सपोज आता मातंगाला वर्गीकरणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर काय करेल सरकार, एका वर्गामध्ये यांना टाकून देईल आणि काय म्हणेल की तुमच्या वर्गाला 5 जागा निघालेल्या आहेत क्लास 1 अधिकाऱ्याच्या, तुमच्याकडे लायबल कॅन्डिडेट नाही, 10वी फेल घेणार आहे का? हो, आरक्षण आहे म्हणून 10वी फेल घेईल का? त्याला जर ग्रॅज्युएशनची अट आहे तर ते लागेलच ना, ती लागेल. आणि ती नुसती अट लागणार नाही, त्यामध्ये सुद्धा मेरिट राहील त्या समाजाचं, बरोबर आहे. आणि सपोज ते त्या क्रायटेरियामध्ये बसले नाहीत तर त्या जागा शिल्लक ठेवल्या जाईल. त्या बीला पास होणार नाहीत, कारण बी मध्ये पुन्हा कोणीतरी चर्मकार किंवा दुसरा वर्ग असेल, तिथेही पास होणार नाही. सी मध्ये पास होणार नाही, तिथे तरी कुणीतरी असेल, डी मध्ये आपण असणार आहोत. अशा प्रकारचं जर झालं आणि ह्या जागा पास आउट झाल्या नाहीत तर काय होईल, सरकार त्या खाली ठेवेल लायबल कॅन्डिडेट मिळाला नाही म्हणून, आणि काय करेल, त्या सवर्णाकडून त्यानंतर जनरलमध्ये भरून घेईल. म्हणजे आरक्षण संपुष्टात आणण्याची एक प्रकारची ही प्रक्रिया आहे. हे बौद्धिक लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही या साध्या भोळ्या लोकांना इतकी किचकट माहिती नाही, इतकी माहिती नसल्यामुळे, इतका अभ्यास नसल्यामुळे ते फक्त या वर्ण व्यवस्थेच्या दावणीला बांधल्या गेले आणि सरसकट हो आरक्षण मिळाल्यामुळे आमचा समाज दुरुस्त होईल, आमचा समाज पुढे जाईल, प्रगत होईल, अशा प्रकारचं ते डोक्यात घेऊन बसले. आणि म्हणून बुद्धिजीवी लोकांची ही जबाबदारी आहे की आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टी, कायद्याच्या असेल, या प्रक्रियेचा भाग असेल, सर्व हे जे काही केस आता काढून राहिलेत यावर आपण सकारात्मक चर्चा जागोजागी घडवून आणल्या पाहिजे, गावागावात, मोहल्ल्यांमध्ये. आणि मला सांगतो, कुठेही मातंगांनी गावामध्ये भांडणं नाहीत हो. मी अनेक पूर्ण महाराष्ट्र फिरलो, तेही फिरतात. अहो, एकही मातंग असा नाही ज्यांनी बाबासाहेबाला कधी विरोध केला आहे. की बोटावर मोजणारी पे वर्कर जर सोडली तर सामान्य मातंग कधीही बाबासाहेबाला विरोध करत नाही. तो असंच म्हणतो की गावामध्ये आमची 2च घरं आहेत,
8 घरं बौद्धांची आहेत. जेव्हा केव्हा अन्याय होतो ते हीच बांधव आमच्या कामी येतात. त्याच्यामुळे हे काही आमचे वैरी नाहीत, हे आमचे सखा बंधू आहेत, हे आमचे मित्र आहेत. कारण आमच्या आईला कांदा द्यायला मांग येत नाही तेव्हा बौद्ध माणूसच आमच्या आईला कांदा देतो असे खाजगीमध्ये बोलतात. दोघांची दुःख समान आहेत, दोघांचं खानपान एक आहे, दोघांची बोलीभाषा एक आहे, दोघंही मिळून राहतात. कुणालाही ही भांडणं नको. आणि म्हणून या दोन समाजामध्ये अधिकाधिक मैत्री कशी घडवता येईल अशा प्रकारची सर्वांनी आपण पावलं टाकूयात. आपण खूप शांत चित्ताने गंभीरतेने मला ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शाबासकी देतो.